आणि ती बचत आपण शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजना राबवू आणि 5 वर्षात 25,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या योजनेसाठी खर्च करू। अध्यक्ष महोदय, आपण ह्या पुरवणी मागण्या 75,000 कोटीच्या पेक्षा जास्त किमतीच्या मांडल्या। मला विचारायचंय, तुम्ही शेतकऱ्यांचं सरकार म्हणता, स्वतःला सगळे शेतकरी पुत्र म्हणून घेता, मग ह्या कृषी समृद्धी योजनेसाठी 1 रुपया तरतूद या सरकारमधल्या लोकांना का करावं वाटली नाही? फक्त शेतकऱ्यांच्या नावावर मतं मागायची, शेतकऱ्यांना पुतण्या मावशीचं प्रेम दाखवायचं, पण ज्यावेळेस शेतकऱ्यांसाठी तरतूद करण्याची वेळ येते तेव्हा तुमचे हात का थरथर कापतात? तिथं आपण साखर कारखान्यासाठी कर्जासाठी 951 कोटी रुपयाची तरतूद केली, आपल्या मेट्रोसाठी 1,500 कोटीची तरतूद केली, मग शेतकऱ्यांसाठी 1 रुपया तरतूद केली नाही। कृषी समृद्धी योजनेसाठी हजारो शेतकऱ्यांना पूर्वसंमती दिल्या यांत्रिकरणासाठी सरकार कृषी विभागाने ह्या वर्षी। आता ते शेतकरी पूर्वसंमती घेतलं, ते साहित्य खरेदी करतील, यंत्र खरेदी करतील, आणि ज्यावेळेस सरकारकडे त्या अनुदान मागणी करतील त्यावेळेस सरकारकडे द्यायला 1 रुपया नाही। माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय सरकारला, उत्तरात सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी याबाबतचा उल्लेख करावा। ह्या अधिवेशनात जरी नसली केली तर फेब्रुवारी मार्च मध्ये आपल्या होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चालू वर्षाच्या ज्या पुरवणी मागण्या, शेवटच्या ज्या पुरवणी मागण्या आहेत, ह्यात सगळ्यात जास्त तरतूद कृषी समृद्धी योजनेसाठी तुम्ही जी शब्द दिला होता, जे ठरलं होतं की 5,000 कोटी दरवर्षी करू, ह्या वर्षीचे 5,000 कोटी रुपये तरतूद ह्या फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या पुरवणी मागण्यात करावी, ही विनंती मला आपल्या माध्यमातून सरकारला करायची। अध्यक्ष महोदय, भ्रष्टाचाराच्या बाबतीत